उन्हाळ्यात वेगवेगळे प्रकारचे आपण वाळवणाचे पदार्थ बनवत असतो. त्याचपैकी आज आपण तांदूळाचे अगदी सोप्या पद्धतीने पापड कसे तयार करायचं ते बघणार आहोत. स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ रात्रभर सुकून त्याचं गिरणीवरनं पीठ तयार करून आणायचं. त्या पिठामध्ये ओवा, तीळ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ, पापडखार घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून लगेच त्या पिठाचं आपण बॅटर हे तयार करून घ्यायचं. अशा पद्धतीने अगदी छान बॅटर तयार करून झालेलं ते बॅटर 2 भांड्यामध्ये काढून लगेच आपण त्याला कुकरमध्ये 8 ते 7 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत. मंद आचेवरती 7 ते 8 शिट्ट्या करून बघू शकाल अगदी छान असं आपलं पीठ हे शिजून तयार झाले. एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे पीठ घेऊन अगदी मऊसूत अशी आपण याची कणिक आता तयार करून घेऊया. अशा पद्धतीने अगदी छान अशी कणिक तयार करून झाल्यानंतर लगेच आपल्या आवडीनुसार लहान मोठे आपण पापड तयार करून लगेच याला 2 ते 3 दिवस सुकवून घेऊया. तर लगेच बघू शकाल अगदी छान असे आपले पापड हे तयार झाले. चौपट फुलणारे अगदी छान असे पापड आपले तयार.